नमस्कार, मी परमदास जाधव. आज वार रविवार 16 मार्च 2026. तर आज सकाळी सूर्योदय हे 6:35 झालं. तर आजचा सण आहे पापमोचनी एकादशी. हा विशेषतः भगवान विष्णू यांच्या भक्तीसाठी महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी उपास आणि पूजा केली जाते. ते उपास आणि पूजा केल्याने पापाचा नाश होतोय असा आपल्या विश्वासला एक अंधश्रद्धा आहे. त्याच्यामुळं आज पापमोचनी एकादशीच्या दिवशी आपण उपास आणि पूजा करतोय. तर आजचा सुविचार: यशस्वी होण्यासाठी मेहनत आणि सवय ही दोन सर्वात मोठी ताकद आहे. तर जर तुम्हाला किंवा कोणाला पण यशस्वी व्हायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला मेहनत आणि सवय ही लागते. मेहनत म्हणजे आपण दररोज ते केले पाहिजे आणि ते आपल्याला सवय लागून घेतली पाहिजे. हा विचार तुम्ही लक्षात ठेवा. तर आजची संतांची वाणी: जे कारंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेच जाणावा. याचा अर्थ असा होतोय की जो दुसऱ्याच्या दुःखात मदत करतोय तोच खरा संत असतोय. तर आपण नेहमी दुसऱ्याच्या दुःखात कधी पण सहभागी व्हा आणि असा हा खरा संत आपण दुसऱ्यासाठी बनूया. तर शेतीसाठी आज महत्त्वाची बातमी. तर यावर्षी काही भागात उष्णतेमुळे पिकांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते पिकांना नियमित पाणी द्यावे. जर ठिबक सिंचन असल्यास पिकांना ठिबक सिंचन वापरावे आणि उष्णतेपासून पिकांचे संरक्षण करावे. यामुळे पिकांचे नुकसान हे कमी होत असते, कारण उष्णता भरपूर असल्यामुळे हे आपल्याला दररोज अशी वारंवार काळजी घ्यावी लागणार आहे. तर सरकारने घरगुती आणि गॅस पुरवठा हा सुरक्षित आहे. तर सिलेंडर 2.5 दिवसांचा कालावधी लागतोय. जर ते आपल्याला नवीन बुक करायचं असेल किंवा घ्यायचा असेल तर 2.5 दिवसात हा गॅस आपल्याला मिळेल. तर हे शेतकऱ्यांसाठी मी आज सांगतोय. जर तुम्हाला गॅस घ्यायचा असेल तर किंवा बुकिंग करायचं असेल तर 2.5 दिवसानंतरच ते आपल्याला मिळेल सिलेंडर. आणि PM किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे 2,000 रुपये. तर आजचे हवामान: आज महाराष्ट्रात अनेक भागात तापमान वाढण्याची शक्यता आहे, कारण उष्णता खूप आहे, दररोज वाढतच जाते. तर आज पण उष्णता ही खूप वाढण्याची शक्यता आहे. दिवसा उष्णता वाढत आहे. काही भागात हलके ढगाळ वातावरण राहू शकते. तर काही भागात हे ढगाळ वातावरण असू शकते. नागरिकांनी जास्त पाणी पिण्याची सल्ला हा देण्यात आलेला आहे. तर जर समजा तुम्ही दुपारी कुठे फिरायला गेले किंवा घरीच राहिले तरीसुद्धा तुम्ही भरपूर असे पाणी प्या, जेणेकरून उष्णतेचा आपल्याला जास्त परिणाम होणार नाही. कारण पाणी पिल्याने शरीरात पाणी हे जास्त असते, त्याच्यामुळं आपल्याला उष्णतेचा एवढा परिणाम होत नाही. म्हणून आज महाराष्ट्रात 38 ते 40 अंश सेल्सिअस इतकं तापमान
राहील. तर हवामान तज्ज्ञांनी सांगितलं आहे की उत्तराखंड उत्तराखंडमध्ये आज ऑरेंज अलर्ट दिलेला आहे. उत्तराखंडामध्ये आज वादळ आणि वीज आणि त्याच्यासोबत गारपीट होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी दिलेला आहे. तर आज विद्यार्थ्यांसाठी दररोज थोडा थोडा अभ्यास केला तर मोठे यश मिळते. तुम्ही दररोज थोडा थोडा अभ्यास करत जा. आपण काय करतोय, आपण अभ्यासाला बसलो की 2-3 पानं किंवा एक पुस्तक पुरं वाचून टाकतोय. त्याच्यामुळे ते आपल्याला जास्त लक्षात राहत नाही. म्हणून यासाठी एक टिप वापरा की थोडा थोडा हा दररोज अभ्यास करत जा. मोठे यश एका दिवसात मिळतच नाही. आपण काय करतो, कोणतं पण काही पण करायचं राहिलं, मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, आपण लवकर शोधतोय. जर झालं नाही तर ते आपण सोडून देतो. तर विद्यार्थ्यांसाठी सांगतोय की जर तुम्हाला काही पण करायचं आहे, तर तुम्ही ते हळूहळू करा. कारण त्याच्यातच आपले यश दडलेलं राहतं. तर आज आरोग्यासाठी महत्त्वाचे सांगतोय तुम्हाला, सकाळी चालणे किंवा व्यायाम करणे हे जास्त शरीरासाठी चांगलं असतं. खूप पाणी प्या, ताजे अन्न खाणे, कारण आता गरमी आहे त्याच्यामुळे लवकर अन्न हे खराब होतं आणि म्हणूनच तुम्ही दररोज सकाळी ताजे अन्न खात जा. काही कालच्या थोडक्यात मी तुम्हाला घडामोडी किंवा बातमी सांगतो, काल ज्या घडलेल्या आहेत त्या. काल देशात आणि जगात काही महत्त्वाच्या बातम्या घडलेल्या आहेत. तर मध्य पूर्वेत तणाव वाढल्यामुळे गोल्डच्या किमतीत चढ-उतार आपल्याला काल दिसून आलेला आहे. काल सोन्याचा भाव हा कमी झाला आणि चांदीचा पण भाव कमी झाला थोडा. तर भारताशी संबंध ऊर्जा पुरवठ्यातही चर्चा सुरू आहे. ऊर्जा पुरवठ्यासाठी भारताशी हे संबंध सुरू आहेत. ते चर्चा करत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीवर मोठा परिणाम होत असल्याने अनेक भाववाढ हे होत चाललेले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात अनेक परिणाम हे आपल्याला दिसून आलेले आहेत तेलाच्या किमतीत. तर मित्रांनो, हे होते आजचे सकाळच्या बातम्या. तर आपण पुन्हा भेटूया आज संध्याकाळच्या बातम्यामध्ये. इथेच थांबतो. धन्यवाद.